मित्रहो, मी माझ्या व्याख्यानाचा जो प्रारंभ करतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेमध्ये जे एक शेवटचं व्याख्यान दिलं त्यापासून. हे व्याख्यान बाबासाहेबांनी संविधान सभेतलं दिलेलं आणि त्यांच्या एकूण संविधान सभेतल्या योगदानाचं आणि भारतीय लोकशाही संदर्भातल्या त्यांच्या एका मूलभूत चिंतनाचं अक्षर स्वरूपाचं डॉक्युमेंटेशन आहे. या व्याख्यानाच्या प्रारंभी संविधान सभेतल्या सगळ्या सदस्यांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतल्या योगदानाचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केलेला होता आणि त्यानंतर बाबासाहेबांनी त्या सगळ्यांच्या प्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त करणारं ते 55 मिनिटांचं भाषण केलेलं होतं. त्या भाषणामध्ये प्रारंभी संविधान निर्मितीमध्ये इतर सदस्यांनी दिलेल्या योगदानाचा बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे. संविधानावर जे काही आक्षेप घेण्यात आलेले होते त्याचं निरसन त्यांनी केलेलं आहे. केंद्र राज्य संबंधासंदर्भात विशेषतः केंद्राला दिलेले जादा अधिकार आणि राज्यांची स्थिती आणि इथली संघ राज्य व्यवस्था या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आणि या भाषणाचा जो उत्तरार्ध आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आजच्या काळामध्ये सुद्धा विलक्षण पद्धतीनं आपल्या समोर येऊन उभा ठाकलेला आहे. त्या भाषणाचा काही भाग मी आपल्यापुढं जसाच्या तसा वाचून दाखवतो. बाबासाहेबांनी आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात असं म्हटलेलं आहे की अगदी पहिल्यांदा प्रदीर्घ भाषण करून ते असं म्हणतात की हे भाषण मी इथंच थांबवलं असतं, परंतु माझं मन देशाच्या भवितव्याबाबत इतकी चिंताक्रांत झालेलं आहे की त्या संबंधातील माझी या क्षणी मी व्यक्त करावीत असं मला वाटतं. 26 जानेवारी 1950ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. त्याच्या स्वातंत्र्याचं काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की पुन्हा गमावून बसेल हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो. असे नाही की भारत यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की त्यानं असलेलं स्वातंत्र्य अनेकदा गमावलेलं आहे. तो पुन्हा दुसऱ्यांदा गमावील का? भवितव्याबाबतीतला हाच विचार मला सर्वाधिक चिंताक्रांत करतो. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय या विचारानं मी चिंताग्रस्त झालेलो आहे. जातीच्या आणि संप्रदायाच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूसोबतच भिन्न आणि परस्पर विरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही बहर पडणार आहे. ह्या वास्तवाच्या जाणीवेनेच मी अधिक चिंतातूर झालो आहे. भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील? हे सगळं आजच्या काळात आपण लावून पहा. मला माहीत नाही असं ते म्हणतात, परंतु एवढं मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित हे स्वातंत्र्य कायमचं घालवले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला पाहिजे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणाचा आपण निर्धार केला पाहिजे. 26 जानेवारी 1950ला भारत एक लोकसत्ताक देश होईल तो या अर्थाने की भारतात त्या दिवसापासून लोकांनी बनवलेले आणि लोकांसाठी असलेले सरकार प्राप्त होईल. तोच विचार माझ्या मनात येतो. ह्या लोकसत्ताक संविधानाचं काय होणार? हा देश ते अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील की ते पुन्हा गमावून बसेल? माझ्या मनात येणारा हा दुसरा विचार आहे आणि पहिल्याप्रमाणेच तो मला चिंतातूर करतोय. ही लोकसत्ताक पद्धती भारतानं पूर्वी एकदा गमावलेल्या आहे. भारतासारख्या देशात लोकशाही प्रदीर्घ काळपर्यंत उपयोगात नसल्यामुळं ती अगदी नवीनच भासण्याची शक्यता आहे. भारत लोकशाही गमावण्याची काय शक्यता हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे की भारतामध्ये पूर्वी लोकशाही होती. जे बुद्धांचे संघ होते त्या संघामध्ये कशा पद्धतीने लोकशाही अस्तित्वात होती याची त्यांनी काही उदाहरण दिलेले आहे. आणि पुढं ते असं म्हणतायत की बुद्धा काळानंतर पुढं दीर्घकाळ भारतामध्ये लोकशाही अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळं सध्याच्या लोकांना ते अगदी नवीनच भासण्याची शक्यता आहे. जिथे लोकशाहीने हुकुमशाहीला स्थान देण्याचा धोका आहे. हे सहज शक्य आहे की नव्याने जन्माला आलेली लोकशाही आपलं बाह्य स्वरूप सांभाळेल परंतु प्रत्यक्षात ती हुकुमशाहीला स्थान देईल. हे वाक्य खूप खूप महत्त्वाचं आहे बाबासाहेबांचं. जर प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. 303 प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे?
बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या मते पहिली गोष्ट जी आपण केली पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ असा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः बाजूला सारला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी जिचे पालन केले पाहिजे ती ही की लोकशाहीच्या संवर्धनासाठी आस्था असणारे आपल्या सर्वांनाच जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात घेतला पाहिजे. जॉन स्टुअर्ट मिलच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतकाही विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला आपल्या प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. ही विभूती पूजेचा जो धोका आहे आपल्या देशातला तो बाबासाहेबांनी थेट संविधान सभेमध्ये अधोरेखित केलेला होता. ते पुढे असे म्हणले होते की संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही, परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजेत. इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा देणं अधिक गरजेचं आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याचा मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधपतन आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. सध्याचा भक्ती संप्रदाय आणि भक्त इथं आपण समोर आले असतील. तिसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायला हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? बाबासाहेबांनी याचं जे उत्तर दिलेलं आहे ते किती मूलभूत आहे पहा. ते असं म्हणतात की सामाजिक लोकशाही हा एक जीवन मार्ग आहे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवन तत्व म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांच्या एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाहीत. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात. ते या अर्थाने की त्यापैकी एकाची दुसऱ्याहून फारकत करणं म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणं होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येणार नाही, समता स्वातंत्र्यापासून वेगळी करता येणार नाही, तसेच स्वातंत्र्य आणि समता ही बंधुभावापासून वेगळी करता येत नाहीत. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णतः अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी पहिली बाब म्हणजे समता. सामाजिक क्षेत्रात आपला भारतीय समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर उभा आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात व बाकीचे लोक खाली निकृष्ट अवस्थेत जगत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काही जवळ गडगंज संपत्ती आहे तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगत आहेत. 26 जानेवारी 1950ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि धार्मिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत म्हणजे प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत
ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली ही राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील. बाबासाहेबांचं हे भाषण खूप महत्त्वाचं आहे. पुढं ते असं म्हणतात की या देशात राजकीय सत्ता ही मूठभर लोकांची मक्तेदारी राहिलेली आहे आणि बहुतांश लोक केवळ ओझे वाहणारे प्राणीच नव्हे तर भक्ष्यस्थानी असलेले प्राणी राहिलेले आहेत. भक्ष्यस्थानी असणारे प्राणी राहिलेले आहेत. या मक्तेदारांनी त्यांना केवळ विकासाच्या संधीपासूनच वंचित ठेवले असं नव्हे तर मानवी जीवनाचं महत्त्वही कळणार नाही इतका त्यांचा अधपात केलेला आहे. हे पददलित वर्ग त्यांच्यावर होत असलेल्या हुकूमतीला कंटाळलेले आहेत. अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे हे दुभंगलेलं घर अधिक काळपर्यंत टिकू शकणार नाही. म्हणून जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुता प्रस्थापित केली तरच लोकशाही टिकेल. अशा प्रकारचं बाबासाहेबांचं हे 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान सभेत केलेलं भाषण आहे की जे रेकॉर्डवर उपलब्ध आहे. संविधान सभेतल्या सगळ्या सदस्यांच्या पुढं आणि त्या अनुषंगानं सबंध भारतवासियांच्या पुढं त्यांनी एक आपल्या देशातलं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तव मांडलेलं होतं. त्यापासून किती शहाणपणा आपल्या देशानं शिकला. गेल्या 70 वर्षात आपला देश कुठं येऊन पोहोचला आणि मुख्यतः 2014 नंतर की ज्याला काही लोक असं म्हणतात की 2014लाच खरं स्वातंत्र्य मिळालं, त्यानं आपल्याला कुठंपर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे हे आपण सगळेजण पाहत आहातच. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक लोकशाही इकडं आपण वळणार आहोत. सामाजिक लोकशाही म्हणजे काय हे बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये मांडलेलं होतं. राजकीय लोकशाहीमध्ये एक व्यक्ती एक मत असतं. जे एका व्यक्तीचं मताचं मूल्य हे सगळीकडे सारखंच असतं. म्हणजे या भारतातल्या कुठल्याही एका श्रीमंत व्यक्तीच्या मताचं मूल्य आणि इथं बसलेल्या कुठल्याही एका व्यक्तीचं मताचं मूल्य हे सारखंच असेल. हे फक्त मताच्या मूल्य आणि प्रतिनिधी निवडी बाबतीतलं सारखेपणा असतो. परंतु सामाजिक लोकशाहीमध्ये एक व्यक्ती एक मूल्य असतं. म्हणजे जात, धर्म, वंश, अर्थ या कुठल्याही पातळीवर कुठलाही भेदभाव असणार नाही. या देशातल्या सगळ्या व्यक्ती सगळ्या पातळीवर समान असतील. एक व्यक्ती एक मूल्य हे सामाजिक लोकशाहीमध्ये अधोरेखित केलेलं असतं. हे खुद्द आपल्या या महान द्रष्ट्या महानायकानं सगळ्या भारतवासियांना सांगितलेलं होतं. सामाजिक लोकशाही संदर्भात खुद्द बाबासाहेबांनी राजर्षी शाहू महाराजांच्याकडून काय अपेक्षा केलेल्या होत्या किंवा शाहू महाराजांच्या कार्याकडं बाबासाहेब काय म्हणून पाहत होते हे आपण आता पाहूया. बाबासाहेबांचे आणि शाहू महाराजांचे खूप घनिष्ठ संबंध होते. ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. म्हणजे बाबासाहेब जेव्हा परळला राहायला होते मुंबईला तेव्हा राजर्षी शाहू महाराज खुद्द त्यांना भेटायला गेले होते. 1919-20चा काळ तो आहे. त्यानंतर मूक नायक हे पत्र बाबासाहेबांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्याला खुद्द महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती. मूक नायकचे जे प्रारंभीचे अग्रलेख आहेत ते बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत. मूक नायकची जाहिरात करण्यासाठी केसरीकडे जाहिरात पाठवलेली होती. पैसे देऊन सुद्धा ती जाहिरात प्रसिद्ध करायला केसरीनं नकार दिलेला होता. हे लक्षात घ्या. एक अस्पृश्य निवारण परिषद 1920 साली मुंबईला भरलेली होती. लोकमान्य टिळकांनी तिथं फार मोठं जोमदार भाषण केलं. मी पुढं तर वाचून दाखवेन तुम्हाला वेळ मिळाल तर. पण भाषण केल्यानंतर पुढं अस्पृश्यता निवारणाच्या जाहीरनाम्यावर लोकमान्य टिळकांनी सही करायला नकार दिलेला होता. लोकमान्यांचं ते जे भाषण होतं मुंबईतलं ते भाषण सुद्धा केसरीनं प्रसिद्ध केलेलं नव्हतं. अशा या केसरीच्या काळामध्ये एक मूक जनतेचा आवाज म्हणून मूक नायक पुढं आलेला होता. बाबासाहेबांनी शाहू महाराजांना 4 सप्टेंबर 1921 रोजी लंडनहून एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पत्राच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की आपण हिंदुस्थानात प्रगती करीत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या महान चळवळीचे आपण एक आधारस्तंभ आहात. बाबासाहेबांनी 4 सप्टेंबर 1921 रोजी खुद्द शाहू महाराजांना पत्र लिहून असं म्हटलेलं आहे की आपली प्रकृती ठीक आहे अशी मला आशा आहे. आम्हाला फारच गरज आहे
कारण हिंदुस्थानात प्रगती करत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या महान चळवळीचे आपण एक आधारस्तंभ आहात. महात्मा फुल्यांच्यापासून सुरू झालेली बहुजन समाजाच्या उद्धाराची जी चळवळ होती, त्या चळवळीला सामाजिक लोकशाही असं बाबासाहेब संबोधत होते. आणि या सामाजिक लोकशाहीचे एक महान स्तंभ, एक आधारस्तंभ म्हणून शाहू महाराजांच्याकडं बाबासाहेब पाहत होते, हे आपल्याला जाणवतं. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यावेळच्या पत्रांनी किंवा समाजानं त्याविषयीच्या ज्या काय भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यातून शाहू महाराजांचं एकूण सामाजिक काम काय होतं ह्याच्यावर एक प्रकाश आपल्याला पडू शकतो. सामाजिक लोकशाही म्हणजे काय हे आपण पाहिलं. राजर्षी शाहू महाराज हे खुद्द एक राजा होते. राजेशाही त्यांच्या काळात होती. एक संस्थानाधिपती होते. संस्थानिक आणि एका राजाकडून आपण लोकशाहीची अपेक्षा करू शकतो का? राजकीय लोकशाहीची करू शकत नसली तरी सुद्धा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये एक राजा म्हणून काम करत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा यासाठी कोणते निर्णय घेतले, आपला राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालवला, हे सगळं आपण तपासल्यानंतर वंचित शोषितांच्यासाठी प्रत्यक्ष कायदे करून आणि कृती करून शाहू महाराजांनी जे काम केलं आणि त्याचं जे फलित निष्पत्ती झाली, त्याच्यावरून महाराजांचं सामाजिक लोकशाही संदर्भातलं काम पुढं येऊ शकतं. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संदर्भात जे काही लेख प्रसिद्ध झाले गेले, त्याच्यातून बहुजन समाजाच्या उद्धारासाठी महाराजांनी जे काम केलं ते अधोरेखित होतं. मुख्यतः बहिष्कृत भारतनं असं म्हटलेलं आहे की श्री शाहू छत्रपती हे आमच्यासाठी अब्राहम लिंकन होते. महाराष्ट्राचा मेरू, ब्राह्मणांचा आत्मशुद्धीदाता, म्हणजे त्यांनी स्वतःला शुद्ध व्हावं यासाठी प्रयत्न करणाराचा आत्मशुद्धीदाता, ब्राह्मणेतरांचा आत्मविश्वास, अस्पृश्यांचा भगवान शाहू छत्रपती कालवश झाल्याने आज आम्हाला दाही दिशा पोरक्या झाल्यासारख्या वाटत आहेत, असं बहिष्कृत भारतनं अग्रलेखामध्ये लिहिलेलं होतं. जागृती जे बडोद्याहून प्रसिद्ध व्हायचं, त्यानं असं म्हटलेलं आहे की महाराजांच्या निधनानं सत्यशोधक समाजाचा उजवा हात गळून पडला. अस्पृश्य लोकांवरील प्रेमाचं आणि औदार्याचं छत्र मोडून पडलं. धार्मिक व सामाजिक सुधारणेचा एक अद्वितीय सेनानी नाहीसा झाला. प्रबोधन जे केशव सीताराम ठाकरे चालवत होते आणि त्यामुळे त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखलं जातं. प्रबोधांच्या अग्रलेखाचं टायटल होतं सर्चलाईट विझला. त्याने असं म्हणतात की शाहू महाराजांच्या मृत्यूने एक पट्टीचा राजकारणी, मुत्सद्दी, खंबीर समाजसुधारक, धैर्यवान धर्मक्रांतिकारक, सक्रिय अस्पृश्योद्धारक, जगप्रसिद्ध पैलवान, राष्ट्रीय पक्षाच्या कारस्थानी मार्गातला काटा आणि दीन दुनियेच्या भवितव्यावर प्रकाश टाकणाऱ्या सर्चलाईट नाहीसा झाला. विजी मराठा या पत्राचं जे शीर्षक होतं अग्रलेखाचं, त्याचं टायटल असं होतं की दीन दुनियेचा वाली गेला. त्यात असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा जगद्विख्यात विजी मराठा, दीन दुनियेचा वाली, ब्राह्मणेतरांचा पुढारी, सत्य पक्षाचा कैवारी, महाराष्ट्रातील गोरगरीब रयतेवर आपल्या निर्मळ प्रेमाचं कृपाछत्र धरणारा छत्रपती इहलोक सोडून गेला. महाराष्ट्राचा प्राण गेला. त्याची चैतन्य शक्ती विराम पावली. त्याच्या भावी लोकशाहीचा पाया घालणारा विश्वकर्मा एकाकी शांत झाला. अशा प्रकारची प्रतिक्रिया विजी मराठानं व्यक्त केलेली आहे. सर त्यागराज चेट्टी हे ब्राह्मणेतर पक्षाचे मद्रासमधले खूप महत्त्वाचे पुढारी होते. त्यांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की शिवाजी महाराजांचे एक वंशज या नात्याने शाहू छत्रपती महाराज जरी एक राजे होते तरी ते लोकसत्तावाद्यातील लोकसत्तावादी आणि खालच्या जातीचे पाठीराखे होते. त्यांचे चरित्र असे काही अलौकिक होते की ते ब्राह्मणेतरांच्या आणि अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या चळवळीतील एक दांडगी शक्ती होऊन बसलेले होते. ब्राह्मणेतरांच्या चळवळी या सर्व हिंदुस्थानभर प्रसार करून तिला राष्ट्रीय स्वरूप देणं हे महाराजांचं मुख्य ध्येय होतं. डॉक्टर नरेश मुदलियार हेही ब्राह्मणेतर चळवळीचे मद्रासमधले एक मोठे पुढारी होते. ते असं म्हणतात की महाराजांच्या ठिकाणी जगन्नियंत्याचे पितृप्रेम आणि मानवांचे बंधुप्रेम ही केंद्रीभूत झाली होती आणि या दोन्हींचा उपयोग त्यांनी मानवजातीची अंतःकरणपूर्वक सेवा करण्यासाठी केला. ब्राह्मणेतर चळवळीला जर जोराने गती कोणी दिली असेल तर ती महाराजांनीच. अशा प्रकारच्या ह्या काही प्रतिक्रिया आपण पाहिल्या
की शाहू महाराजांचं ब्राह्मणेतर चळवळीतलं योगदान काय होतं किंवा एकूण वंचितांच्या लढ्यातलं योगदान काय होतं हे लक्षात येऊ शकतं. शाहू महाराजांचे गुरु S.M. फ्रेझर यांनी शाहू महाराजांच्यावर जे दोन लेख लिहिलेले आहेत. एक त्याच्यातला लेख अण्णासाहेब लठ्ठ्यांनी शाहूंचं जे चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रस्तावना म्हणून तो लेख आलेला आहे. आणि दुसरा त्यांनी जो लेख लिहिलेला होता तो सत्यवादीनं 1928 साली राजर्षी शाहू विशेषांक प्रसिद्ध केला. त्या अंकासाठी एक इंग्रजी लेख फ्रेझर यांनी लिहिलेला होता. त्यातला काही भाग मी आवर्जून वाचून दाखवतो. कारण फ्रेझर हे शाहू महाराजांचे गुरु होते. पुढे कोल्हापूर संस्थानातून ते म्हैसूर संस्थानाला गेलेले होते, हैदराबादला गेलेले होते, राजकोटला गेलेले होते. अनेक ठिकाणी त्यांनी राजकुमारांना शिक्षण देण्याचं काम केलेलं होतं. परंतु शाहू महाराजांचे आणि त्यांचे संबंध हे गुरु शिष्याच्या नात्याच्या पलीकडे जाऊन आयुष्यभर टिकलेले होते. महाराज त्यांना कायम आपले मार्गदर्शक म्हणून पाहत होते आणि अनेक प्रसंगी त्यांच्याकडून सल्ला घेत होते. आपल्या या अत्यंत आवडत्या शिष्याच्या निधनानंतर फ्रेझर यांनी शाहू महाराजांच्या संदर्भात जे लिहिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की महाराज आत्मस्तुतीचे भोगते नसल्याने देशातील इतर राजे महाराजाप्रमाणे ते देशात किंवा इंग्लंडमध्ये फार प्रसिद्धी पावले नाहीत. परंतु त्यांच्याप्रमाणे सामाजिक व धार्मिक सुधारणा अत्यंत तळमळीने आणि नेटाने करणारे लोक फार थोडे सापडतील. एखाद्या राजाने दलितोद्धारासाठी जुनाट धार्मिक पद्धतीविरुद्ध लढा उभारून इतके क्लेश सहन केल्याचं उदाहरण जगाच्या इतिहासात दुसरं सापडत नाही. हे फ्रेझर म्हणते. फ्रेझर मगाशी मी तुम्हाला जे वर्तमानपत्राचे आग्रह दाखवले ते इथले होते, ते महाराजांचे चाहतेच होते, तेव्हा ते एक स्वाभाविक आपण मानूया. परंतु फ्रेझर असं म्हणतायत की असं उदाहरण जगाच्या इतिहासात दुसरं सापडणार नाही. ते पुढे असं म्हणतात की आपल्या 26 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी सुरुवातीपासून जुलमी धार्मिक चौकट मोडून काढून दलितांचा उद्धार करण्यासाठी आपली राज्य यंत्रणा राबवली. हिंदू धर्म पद्धतीनुसार जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला सामाजिक दर्जा त्याच्या जातीवरून अगोदरच निश्चित केलेला असतो. परंतु महाराजांनी या धर्मावर आधारलेल्या घातकी पद्धतीचा बिमोड करण्यासाठी उग्र आंदोलन उभं केलं आणि नंतर हेच सुधारणेचे आंदोलन राजकीय सुधारणेच्या प्रश्नाशी निगडीत झालं. बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील एका प्रमुख संस्थानाचे अधिपती कुणी विरक्त प्रकांड पंडित नव्हे तर एक आनंदी वृत्तीचे एक फार मोठे विचारवंत नव्हे तर लोकभ्रमाकडे चिकित्सक वृत्तीने पाहणारे, पाश्चिमात्य प्रजासत्ताकापासून दूर आणि राजनिष्ठ अष्टपैलू खेळाडू आणि घोड्यांचा व शिकारी शौक असलेला एक महाराजांनी मनात आणले असते तर उपलब्ध साधनांचा वापर करून भूलोकाचं सगळं ऐश्वर्य ते उपभोगू शकले असते. पण त्याकडे त्यांनी पाठ फिरवली आणि लोकशिक्षण आणि धर्माच्या नावाखाली निर्माण केलेल्या माणसातील भेदाचा नाश करणं यासाठी महाराजांनी आपलं सबंध आयुष्य पणाला लावणं. महाराजांना धार्मिक सुधारणाची जी प्रेरणा मिळाली ते वेदोक्त चळवळीमुळं. महाराजांनी धर्म सुधारण्याचं कार्य हाती घेताच शंकराचार्य आणि त्यांच्या प्रभावळीने त्यांच्यावर प्रहार करायला सुरुवात केली. महाराजांनी मनात आणलं असतं तर वेदोक्ताचा प्रश्न स्वतःपुरता ते सहज निकाली काढू शकत होते. आपण क्षत्रिय आहोत म्हणून ब्राह्मणाकडून त्यांना कोणत्याही मार्गाने मान्यता मिळवता आली असती. पण त्यांनी तो मार्ग टाळला कारण ब्राह्मणशाहीच्या कैचीत सापडलेल्या दुर्बल दलितांना कोणी वाली नाही हे त्यांनी जाणले आणि या दलित वंचितासाठी त्यांनी आपल्या मदतीचा ओघ पुढे केला. वेदोक्त प्रकरणात महाराज विजयी झाल्यानंतर महाराजांनी ब्राह्मणशाही विरोधात जबरदस्त आंदोलन उभारले. महाराजांनी उभारलेल्या या निश्चयात्मक लढ्याचे पुढे फार दूरगामी परिणाम झाले. भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी त्यांनी जैन लिंगायताप्रमाणेच ब्राह्मणेतर वर्गातून पुरोहित निर्माण केले. त्यासाठी स्वतंत्र शाळा काढल्या किंवा क्षात्र जगद्गुरू पीठ त्यांनी निर्माण केले. ब्राह्मणशाहीचा बिमोड त्यांनी सर्व शक्तीनिशी केला. आता फ्रेझरचं पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. पहा, पुन्हा एकदा हे रिपीट करतो. हे वाक्य असं आहे त्यांचं की शाहू महाराज एका संस्थांचे अधिपती असल्याने स्वाभाविकपणे त्यांच्या कार्यावर काही मर्यादा पडत असल्या तरी ब्राह्मणशाहीचा बिमोड करण्याचा सर्व शक्तीनिशी त्यांनी प्रयत्न केला. हिंदुत्ववादाचे भूत गाडणारा शाहू महाराजा हाच पहिला हिंदू राजा होय. फ्रेझर हिंदुत्ववादाचे भूत गाडणारा
शाहू महाराजा हाच पहिला राजा होय. त्यांच्या कार्यात मानवतावाद आणि कणखरपणा यांचा उत्तम मिलाप झालेला होता. त्यांनी स्वातंत्र्याची कल्पना समाजात पसरवली व कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता आपल्याला पटले तो मार्ग त्यांनी चोखाळला. सामान्य माणसाभोवती आवडले गेलेले ब्राह्मणशाहीचे पाश तोडताना त्यांना अनेक कष्ट आणि यातना झाल्या. त्या सगळ्या त्यांना टाळता आल्या असत्या, परंतु अंगी घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी निकराने प्रयत्न केले. ते शेवटी असं म्हणतात की त्यांनी केलेल्या महान कार्याची दखल नव्या भारताचा इतिहास लिहिणाऱ्या प्रत्येकाला घ्यावी लागेल. त्यांचं काम या देशातल्या प्रत्येक माणसाला राष्ट्रीय ठेवा म्हणून जतन करावे लागेल. अशा प्रकारच्या भावना SM फ्रेझर यांनी व्यक्त केलेल्या आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर शाहू महाराजांचं काम किती मोठं होतं याची एक कल्पना आपल्याला आली असेल. प्रारंभी बाबासाहेबांनी जी सामाजिक लोकशाहीची संकल्पना व्यक्त केलेली होती ती शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभारामध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते. शाहू महाराजांचं सबंध आयुष्य हे फक्त 48 वर्षाचं होतं. त्याच्यातले 20 वर्ष शिक्षण आणि राज्यारोहणापर्यंतचा काळ गेलेला आहे आणि 1894 ते 1922 हा फक्त 28 वर्षाचा काळ त्यांना प्रत्यक्षामध्ये उपलब्ध होता. अगदी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यातून त्यांचा समाजाप्रतीचा दृष्टिकोन व्यक्त होतं. राज्याभिषेकाची सूत्र ज्या दिवशी हाती घेतली त्या दिवशीच त्यांनी एक जाहीरनामा प्रस्तुत केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की माझं हे राज्य या प्रजेच्या कल्याणाचं असेल, त्यांच्या उद्धाराचं असेल आणि त्यांची भरभराट करण्यासाठी हे सगळं संस्थान काम करेल. राज्याभिषेकानंतर 12व्या दिवशी महाराजांनी एक आदेश काढलेला आहे आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की सरकार संस्थानामध्ये कुठेही दौऱ्यानिमित्त आली तर त्यासाठी येणारा जो खर्च असेल तो सगळा सरकारामधून घ्यावा. रोखीनं लोकांच्याकडून पैसा देऊन जिन्सा खरेदी कराव्यात. लोकांच्याकडून फुकट कुठलीही गोष्ट घेऊ नये अशा प्रकारचा आदेश त्यांनी काढलेला होता. महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्याला अगदी त्यांच्या वयाच्या 15व्या 16व्या वर्षामध्ये सुद्धा दिसतात. म्हणजे फ्रेझर यांनी एक शिक्षणाचा भाग म्हणून सबंध भारतभर एक अभ्यास दौरा राजकुमारांचा आयोजित केलेला होता. त्यावेळेला महाराज पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला गेलेले होते. त्यावेळेला त्यांचं वय फक्त 15-16 वर्षाचं होतं. हे सगळे राजकुमार त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेल्यानंतर तिथं जे पंडे किंवा पुरोहित होते त्यांच्या असं लक्षात आलं की खूप मोठा दक्षिणा मिळायची संधी आलेला आहे. राजपुत्र आलेले आहेत म्हटल्यावर किमान 5-10 वर्षाची पुढची रोजगार हमीची सोय होईल म्हणून पंड्यांच्या मध्ये भांडणं लागली की तुमच्या कुळीचे आम्हीच खरे पुरोहित आहोत, आमच्याकडे या, आमच्याकडे या. आपल्या सगळ्यांना याचा अनुभव आहे. कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी गेलं की आपल्याला कशी ती माणसं आपल्या अंगावर येऊन त्यांच्याकडे आपण जावं यासाठी खटाटोप करीत असतात. अशी पंड्यांच्या मध्ये मारामारी सुरू झाली, भांडणं लागली. हे सगळं त्यांचं आगोरी भिकारी वर्तन महाराजांनी पाहिलं आणि अक्षरशः त्यांना तिथून त्यांनी हाकलून लावलेलं होतं. कुठल्याही पंड्याकडे ते गेले नव्हते. त्या सहली दरम्यानच पुढं ते वाराणसीला गेलेले होते. तिथं एक कुंड होता आणि त्या कुंडामध्ये स्नान केलं की मागची सगळी पापं धुवून जातात आणि पुढं नवीन पापं करायला लायसन मिळतं अशा प्रकारची हिंदूंची धारणा असते. आणि त्या अनुसरूनच महाराज तिथं कोणीतरी त्यांचे सहकारी म्हणाले की या कुंडामध्ये स्नान करा. इतर राजपुत्रांनी डोक्याचा फारसा न वापर करता त्या कुंडामध्ये स्नान करायला प्रारंभ केला. महाराजांनी पाहिलं कुंडातलं पाणी अतिशय घाण होतं, गलिच्छ पाणी होतं आणि त्या कुंडामध्ये स्नान करायला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. सहकार्यांनी अगदी भीती जरी घातली की असं करू नकोस, धार्मिक क्षेत्र आहे, कुंडाचं एक महत्त्व असतं, ते नाही पाळलं तर पाप लागतं, त्याचं काहीतरी भलतंच होऊ शकतं. कसल्याही भीतीला न बळी पडता आधी वयाच्या 16व्या वर्षी हा राजपुत्र तिथं स्नान करायचं नाकारतो. याच्यातून स्वतः काही विचार करणं, चिकित्सा करणं हा महाराजांचा एक स्वभाव धर्म आपल्या लक्षात येतो आणि पुढं त्यांच्या राज्यकारभारामध्ये हे सगळं तत्व आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांना कोल्हापूर संस्थानामध्ये जे एक ब्राह्मणी आधिपत्य मोठ्या प्रमाणात होतं ते प्रकर्षानं लक्षात आलं. विशेषतः कोल्हापूर संस्थानची जी लोकसंख्या होती त्याच्यामध्ये 1891 साली 3% ब्राह्मणांचे लोकसंख्येचं प्रमाण, 3% ब्राह्मणामध्ये 80% साक्षरता होती 1891 साली आणि राहिलेले 97% जे बहुजन सगळे होते त्यांचं साक्षरतेचं प्रमाण 10% सुद्धा कमी होतं. ही त्याच्यातली एक मोठी विषमता होती. जी सगळी महत्त्वाची पदं होती सरकारी किंवा दरबारामध्ये असणारी ती सगळी महत्त्वाची पदं एकतर ब्रिटिश,
पारशी किंवा ब्राह्मणांनी व्यापलेली होती. विशेषतः जिल्हाधिकारी, मामलेदार, सरसुबे यासारखी काही जी महत्त्वाची पदं होती किंवा शिक्षक, न्यायाधीश या सगळ्या पदांच्यावर ब्राह्मण अधिकारीच काम करत असायचे. हे सगळं महाराजांनी पाहिलं. 1895 साली कोल्हापूर दरबाराच्या वतीनं एक सरकारी वसतिगृह सुरू करण्यात आलेलं होतं. सगळ्या जाती जमातीसाठी ते वसतिगृह खुलं होतं. परंतु 1901 सालापर्यंत म्हणजे जवळजवळ 6 वर्ष त्या सरकारी वसतिगृहात प्रवेश घेतलेले सगळे विद्यार्थी ब्राह्मण होते. PC पाटलांच्या सारखा विद्यार्थी तिथं प्रवेश घेण्यासाठी गेला तेव्हा त्याला काही एक कारणं सांगून प्रवेश नाकारण्यात आलेला होता. हे सगळं पाहिल्यानंतर मग महाराजांच्या लक्षात आलं की हे सगळं जे राज्य आहे ते शेतकरी, कष्टकरी, बहुजन, दलितांचं राज्य आहे. खुद्द राज्यकारभाराची सूत्र हाती घेण्यापूर्वी आणि सूत्र हाती घेतल्यानंतर सुद्धा महाराजांनी संस्थांचा अनेक वेळेला दौरा केलेला होता. तो दौरा म्हणजे पर्यटन नव्हतं. ते लोकात जात असायचे, लोकांच्यात मिसळायचे, शेतकऱ्यांच्यात, कष्टकऱ्यांच्यात जायचे. शिकारीला जाणं हे सुद्धा एक प्रकारे महाराजांचा अभ्यास दौरा असायचा. शिकारीच्या निमित्तानं आपल्या प्रजेतल्या शेवटच्या वर्गात ते मिसळायचे, त्यांच्याबरोबरची भाकरी खायचे, त्यांची सुखदुःख भाषा सगळं समजून घ्यायचे आणि मग आपली प्रजा खरी खुरी कोणत्या अवस्थेत आहे, तिच्या मागासलेपणाचे स्तर, त्याची कारणं हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर जाणीवपूर्वक, गंभीरपणे आणि सावधपणे पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केली. प्रशासनात जे काही पदं आहेत, नोकरीमध्ये जी काही पदं आहेत त्याच्यातलं ब्राह्मणी वर्चस्व काय हे त्यांनी पाहायला सुरू केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्याचं कारण होतं शिक्षण. शिक्षणामुळं ज्या काही संधी प्राप्त होतात त्या सगळ्या संधी ह्या ब्राह्मणांनी बळकावलेल्या होत्या. मगाशीच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अगदी 3% ब्राह्मण असणाऱ्या वर्गामध्ये साक्षरतेचं प्रमाण 80% होतं आणि ब्राह्मण विद्यार्थ्यांचं जे साक्षरतेचं प्रमाण होतं 1894 साली ते 234 विद्यार्थी, ब्राह्मण विद्यार्थी राजाराम कॉलेजमध्ये शिकत होते. पुढं ते 2162 झालेले आढळून येतात 1922-23 साली. ब्राह्मण विद्यार्थ्यांचं हे साक्षरतेचं प्रमाण कमी संख्येनं का वाढलं 10-12-20-21 वर्षामध्ये? तर ऑलरेडी त्यांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण, शिक्षणाचं प्रमाण होतंच. मुद्दा असा होता की प्रगतीपथावर असलेला ब्राह्मण वर्ग आणि सगळ्या प्रकारच्या संधीपासून वंचित असलेला बहुजन दलित वर्ग अशा 2 वर्गामध्ये सरळ सरळ कोल्हापूर संस्थानातली प्रजा आणि सगळ्या संधी विभागलेल्या होत्या आणि त्यामुळं महाराजांनी जाणीवपूर्वक ब्राह्मणेतरांना संधी द्यायला प्रारंभ केला. अगदी कोल्हापूर संस्थानामध्ये सुरुवातीला जी काही पदं रिकामी होती, सरसुबे नावाचं एक पद रिकामं झालं. तेव्हा त्या काळामध्ये मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये संबंध बॉम्बे इलाख्यात प्रथम आलेले भास्करराव जाधव की जे संस्कृत स्कॉलर होते त्यांना इथं नोकरी द्यायचा प्रयत्न केला. अभियंता विभागात एक जागा रिकामी झाली होती अभियंत्याची. तेव्हा तिथं दाजीराव विचारेंना त्यांनी बोलावून घेतलं. दाजीराव विचारे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिकलेले होते. गंगाराम भाऊ म्हस्केंना महाराजांनी संपर्क केला आणि तिथं बहुजनातली शिकलेली जी काही बुद्धिमान गुणवान मुलं आहेत त्यांना माझ्याकडे पाठवून द्या म्हणून सांगितलं. दाजीराव विचारांना बोलवल्यानंतर इथल्या ब्राह्मण लोकांनी खळखळाट करायला सुरू केला, त्यांना विरोध करायला सुरू केला. रावबहादूर सबनीस जे पुढे दिवाण झाले, दिवाण सबनीस, त्यांना नेमणूक करताना सुद्धा खूप मोठा विरोध इथं झालेला होता. प्रारंभीच्या काळामध्ये महाराजांनी हा विरोध संतपणे, सावकाशपणे मोडून काढायचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या जागा आणि संधी निर्माण होतील तिथं बुद्धिमान गुणवान ब्राह्मणेतरांना संधी द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की समाजातला जो तळातला वर्ग आहे तिथं आपल्याला त्यांच्यासाठी राज्यकारभार राबवायचा आहे ह्याची एक सुस्पष्ट जाणीव महाराजांना होती आणि शिक्षण हाच फक्त वंचितांना पुढं आणण्याचा एकमेव मार्ग आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि 1901 सालापासून त्यांनी एक अतिशय क्रांतिकारी चळवळीला प्रारंभ केला. ती म्हणजे विद्यार्थी वसतिगृहाची चळवळ. 1901 पासून 1920-21 सालापर्यंत जवळजवळ 20-22 वसतिगृह कोल्हापुरामध्ये सुरू झालेली होती. ही वसतिगृह सुरू करण्याची सुद्धा त्यांची एक वेगळी पद्धत होती. त्या जातीतल्या पुढाऱ्यांना आपल्याकडे बोलवणं, त्यांना त्यांच्यामध्ये एकत्र येण्याची भावना निर्माण करणं, त्यांच्यातूनच वसतिगृह काढण्यासाठी त्यांना प्रेरित करणं, आपल्या जातींच्या विषयी आस्था निर्माण करणं आणि जर ते वसतिगृह काढायला तयार झाले तर त्यांना जागा, इमारत बांधकामासाठी लाकूड, इमारतीसाठी लागणारं सगळं साहित्य त्यांना द्यायचं. याशिवाय देवस्थानाच्या ज्या जमिनी आहेत
त्या जमिनीच्या उत्पन्नाचा काही भाग वसतिगृहांना देणं किंवा स्वतंत्र जमिनी देणं किंवा देवस्थानाची जी अतिरिक्त मिळकत असते ती वसतिगृहांना लावून देणं, अशा प्रकारे वसतिगृहांना आर्थिक स्थैर्य आणायचं काम सुद्धा महाराजांनी केलेलं होतं. या वसतिगृहांच्यामुळं बहुजनातून अगदी तळातल्या वर्गातनं शिक्षण घेऊन विद्यार्थी पुढं आलेलं आपल्याला आढळून येतात. याच काळातलं एक महत्त्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे वेदोक्त प्रकरण. 1899 साली ही घडलेली घटना एका तरुण राजाच्या जीवनाला आमूलाग्र बदलून गेली. वेदोक्त सारखं प्रकरण त्यापूर्वी सुद्धा घडलेलं होतं, म्हणजे 3 वेळेला घडलेलं होतं. एक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सुद्धा इथल्या सनातनी ब्राह्मणांनी विरोध केलेला होता. तेव्हा काशीच्या गागा भट्टाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भरपूर पैसे वगैरे देऊन महाराजांनी इथं आणलेलं होतं. राज्याभिषेकानंतर त्यांना किती दक्षिणा दिल्या ह्याचे काही ऐतिहासिक संदर्भ उल्लेख आहेत. ते वाचल्यानंतर आपण अक्षरशः अवाकच होतो. म्हणजे राज्याभिषेकाचा खरा फायदा कुणाला झाला आणि किती पैसे खाऊन राज्याभिषेक केलेला होता, किंवा जयसिंगांनाच विजय मिळावा म्हणून जयसिंगाच्या छावणीत जाऊन कशा प्रकारे मोठमोठे यत्न घातलेले होते आणि त्याच्यातून कशी घरं भरलेली होती हे सुद्धा वाचण्यासारखं आहे. विशेषतः वास्य बेंद्रे आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं जे चरित्र लिहिलेलं आहे याच्यामध्ये अगदी पुराव्यानिशी ती सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. तर पुढे प्रतापसिंह महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर पुढे प्रतापसिंह महाराजांनी च्या संदर्भात एकदा वेदोक्ताचं प्रकरण निर्माण झालं. ते तर खूपच हे गंभीर होतं. पेशव्यांच्याकडे राज्यकारभार गेल्यानंतर शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक शक होता जो 1674 साली सुरू झाला तो नाना फडणवीस आणि सखाराम बापू बोकील यांनी 1777 साली राज्याभिषेक शक बंद केला. लक्षात घ्या, राज्याभिषेक बंद केला. शाहू महाराजांनी 1894ला राज्यारोहण केल्यानंतर जो पहिला जाहीरनामा काढलेला आहे तो राज्याभिषेक शकानंच त्याचा प्रारंभ केलेला आपल्याला आढळून येतो. प्रतापसिंह महाराजांची गोष्ट अशी होती की पेशवाईकडे कारभार केल्यानंतर पुढं छत्रपतींचं सातारा छत्रपतींची इतकी करुण अवस्था झाली की अगदी राजवाड्यातलं तेल घेण्यासाठी सुद्धा पेशव्यांचे आदेश घ्यावे लागत होते. प्रतापसिंहाच्या आईना आपल्या मुलाला शिकवायचं होतं. शिक्षण देण्याला पेशव्यांचा सक्त विरोध होता. त्यामुळं प्रतापसिंहांच्या आई रात्री सगळेजण झोपल्यानंतर मध्यरात्रीनंतर उठायच्या, आपल्या खोलीच्या खिडक्या सगळ्या दारं बिरं बंद करायच्या आणि एका मिळमिळत्या दिव्याच्या उजेडात एका ब्राह्मणेतर पंतोजीकडून प्रतापसिंहांना त्यांनी शिकवलेलं होतं. अशा प्रतापसिंह पुढे मोठं झाल्यानंतर गादीवर आल्यावर त्यांच्या संदर्भात वेदोक्ताचा वाद निर्माण झाला. तेव्हा प्रतापसिंहांच्या संदर्भात भलत्या सलत्या बऱ्याच खोट्या नाट्या गोष्टी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगून सातारा संस्थान बरखास्त करण्यात आलं. असाच वाद वेदोक्ताचा सयाजीराव गायकवाडांच्या संदर्भात झालेला होता. तिथं सयाजीराव गायकवाडांच्याकडे असणाऱ्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण पुरोहिताने वेदोक्त पद्धतीनं महाराजांचे मंत्र म्हणायला नकार दिला. तेव्हा सयाजीरावांनी सोपी पद्धत वापरली. यांच्याशी काही संघर्ष वगैरे केला नाही. आपल्या तिथल्या मंत्र्यांना आदेश दिला की गुजरातमध्ये असं काय मिळतात का पहा, आणि गुजरातमधले ब्राह्मण सहजपणे वेदोक्त पद्धतीनं त्यांचं मंत्र म्हणायला तयार झाले. सयाजीरावांनी महाराष्ट्रीयन पुरोहितांना काढून टाकलं आणि गुजराती पुरोहितांच्या मार्फत त्यांनी ते प्रकरण त्यांच्या पद्धतीनं मिटवून टाकलं. शाहू महाराज या सगळ्यापेक्षा फार पुढच्या टप्प्यावर गेलेले होते. शाहू महाराजांच्या संदर्भात निर्माण झालेला हा प्रश्न अगदी कोर्ट कचेऱ्यापर्यंत गेलेला होता. राजोपाध्यांची वतनं जप्त केली तरी राजोपाध्ये ताळ्यावर आलेले नव्हते. खरं तर अगदी इथल्या गव्हर्नरनं तत्कालीन भारत मंत्र्यांना जे एक लिहिलेलं पत्र आहे त्यात असं म्हटलेलं आहे की हे कोल्हापूरचं वेदोक्त प्रकरण सहजपणे मिटलं असतं, परंतु ताई महाराज प्रकरणाच्या निमित्तानं लोकमान्य टिळक कोल्हापुरामध्ये आले. त्यांनी इथल्या राजोपाध्यांच्या आणि त्यांच्या काही सनातन्यांच्या भेटीगाठी गुप्तपणे घेतल्या. एक सभा घेतली. लोकमान्यांच्या इथं आल्यानंतर हे वेदोक्ताचं प्रकरण खूप भडकलं आणि वेदोक्त प्रकरणात सनातन्यांचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र पातळीवर स्वीकारलं. त्याच्यामुळं ब्राह्मणेतर वादाचा एक मोठा भडका उडला. राजोपाध्यांना समजावून सांगून तो प्रकरण मिटवायचा खूप प्रयत्न महाराजांनी केला, परंतु ते बदले नाहीत. महाराजांची बदनामी करणं, त्यांच्याविषयी गैरसमज पसरवणं, अगदी चारित्र्य हननापासून महाराजांच्या हत्येपर्यंत सगळे प्रयत्न कोल्हापुरात झालेले होते. 3 वेळेला शाहू महाराजांची हत्या करायचा प्रयत्न झालेला होता. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इथे एक दहशतवादी क्लब स्थापन केलेला होता आणि अशा दहशतवादी कारवायांमध्ये इंग्रजांच्या विरोधात काही कारवाया करून ते महाराजांच्यावर ढकलून कोल्हापूर संस्थान बरखास्त करता येतंय की काय, अशा प्रकारच्या चाचपण्या सुद्धा इथं सगळ्या झालेल्या होत्या. महाराजांनी यांचं राजोपाध्यांचं वतन बरखास्त केल्यानंतर
इथलं जे ब्रिटिश बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर होते त्यांच्याकडे अपील केलं, त्यांनी ते अपील नाकारलं. मग कलकत्त्याला व्हाईसरायकडे अपील केलेलं होतं. त्यावेळेला लॉर्ड कर्झन हे व्हाईसराय होते. लॉर्ड कर्झननं सरळ स्पष्ट आदेश दिला की राजोपाध्ये हे त्यांचे राजाचे नोकर आहेत आणि राजा सांगेल ते काम नोकरानं केलं पाहिजे. ज्या कामासाठी नोकराला नेमलेलं आहे ते काम नोकर करत नसेल तर राजाला त्या नोकराला काढून टाकण्याचा अधिकार आहे. असं ते प्रकरण तिथंपर्यंत जाऊन आल्यानंतर थांबलं. अगदी ब्रिटिश व्हाईसरायकडे जाऊन सुद्धा आपण पराभूत झालो हे पाहिल्यानंतर जेवढा तळतळाट देणं येणं शक्य आहे तेवढा तळतळाट देऊन पुन्हा एकदम यू-टर्न मारला. तो यासाठी मारला की महाराजांनी जी जप्त केलेली वतनं होती ती परत मिळावीत म्हणून यू-टर्न मारला. आणि इथल्या काही शंकराचार्यांनी सुद्धा पुन्हा महाराज क्षत्रिय कसे आहेत अशा प्रकारे सर्टिफिकेट वगैरे दिली आणि हळूहळू वतनं घ्यायचा प्रयत्न केला. ही गोष्ट एका तरुण राजाच्या जीवनात आमूलाग्र खळबळ माजवणारी होती. या वेदोक्ताच्या प्रकरणानं हा एक तरुण 24-25 वर्षाचा राजा आमूलाग्र बदलला. त्याच्या लक्षात असं आलं मी राजा असून माझ्या हाताखालचे नोकर माझे ऐकत नाहीत. म्हणजे राजोपाध्यांनी महाराजांच्या तोंडावर असं उद्गार काढलेले होते की तुम्ही क्षत्रिय आहात का नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आम्ही जर सांगितलं किंवा आम्ही ब्रह्मवृद्धांनी जर मान्य केलं की तुम्ही क्षत्रिय आहात तरच तुम्ही क्षत्रिय आहात, नाहीतरी तुम्ही क्षुद्र आहात. अण्णासाहेब लठ्ठेंनी लिहिलेल्या शाहू चरित्रामध्ये हे सगळं उद्गार सुद्धा नमूद केलेले आहेत आणि लठ्ठे हे शाहू महाराजांचे समकालीन होते. हे सगळं महाराजांच्या जिव्हारी लागलेलं होतं. तरी सुद्धा त्यांनी शांतपणे ते प्रकरण हाताळायचा प्रयत्न केला. पण ते अस्वस्थ कमालीचे होत गेले की म्हणजे मी छत्रपती आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे आणि मला अशी वागणूक मिळते, माझ्या हाताखाली काम करणारे माझे नोकर या पद्धतीने मला बोलतायत. ही मगरुरी येते कुठून, हा वर्चस्वाद येतो कशातून? आणि छत्रपतींना असं येत असेल तर खेड्यापाड्यातल्या तळातल्या गोरगरीब दलित परदलित जनतेचं हे लोक काय करत असतील. आणि त्यामुळंच एका तरुण राजाचं रूपांतर एका समाज क्रांतिकारी अशा एखाद्या योद्ध्यात होत गेलं आणि त्याच्यातूनच मग दीन दलितांच्या मुक्तीचा लढा पुकारणारा एक महान समाज क्रांतिकारी राजाचा उदय झालेला आपल्याला आढळून येतो. याच काळात शाहू महाराजांनी जो 26 जुलै 1902 जो जाहीरनामा प्रसिद्ध केला तो एक अतिशय क्रांतिकारी अशी घटना होती. या काळात महाराज लंडनला गेलेले होते आणि तो जाहीरनामा इथं कोल्हापूर गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा असा तो जाहीरनामा आहे. आपण काय करतो त्याची प्रस्तावना वाचत नाही. शाहू महाराजांना समजून घ्यायचं असेल तर महाराजांचे सगळे जाहीरनामे, आदेश, हुकुमनामे, पत्र, त्यांची भाषणं ही सगळी वाचली पाहिजेत. विशेषतः जे जाहीरनामे आहेत ना त्याची प्रस्तावना वाचली पाहिजे. हे का करावं लागलं आणि आम्ही काय करत आहोत त्याच्यात सरळ उद्देश नमूद केलेला असतो. त्यातून तत्कालीन सगळी एक सामाजिक परिस्थिती आपल्या समोर येते. 26 जुलैचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व वर्णाच्या प्रजेस शिक्षण देण्याबद्दल व त्यास उत्तेजन देण्याबद्दल प्रयत्न केले आहेत, परंतु सरकारच्या इच्छेप्रमाणे मागासलेल्या लोकांच्या स्थितीत सदर्भ प्रयत्नास जितके यावे तितके यश आले नाही हे पाहून सरकारास फार दिलगीर वाटते. यशाच्या या अभावाचे खरे कारण उच्च प्रतीच्या शिक्षणास मोबदले पुरेसे विपुल दिले जात नाहीत हे होय. त्यास काही अंशी तोड काढण्यासाठी उंच प्रतीचे शिक्षणापर्यंत महाराज सरकारच्या प्रजाजनापैकी मागासलेल्या वर्णांनी अभ्यास करावा म्हणून उत्तेजन दाखल आपल्या संस्थांच्या नोकरीचा आजपर्यंत चालू असलेला बराच मोठा भाग या लोकांकरिता निराळा राखून ठेवणे इष्ट होईल. आणि म्हणून महाराज सरकार असा हुकूम करतात की हा हुकूम पोहोचलेल्या तारखेपासून रिकाम्या झालेल्या जागापैकी 50% जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसामध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या 50% कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्गातील लोकांची करावी. आणि मागासलेले म्हणजे कोण ह्याची व्याख्याही त्यांनी दिलेली आहे. मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण, प्रभू, शेणवी आणि पारसी व दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरीज करून इतर वर्ण असा करावा. हा अतिशय क्रांतिकारी असा जाहीरनामा होता. तो यासाठी होता की 26 जुलै 1902 पर्यंत भारतातल्या एकाही संस्थानिकानं आपल्या सरकारी नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये अशा प्रकारे मागासलेल्या वर्गासाठी 50% जागा राखून ठेवलेल्या नव्हत्या हे लक्षात घ्या.
दुसरी गोष्ट अशी, ही एका नव्या युगाची सुरुवात होते. शाहू महाराजांच्या नंतर मग पुढं सरकारी नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये राखीव जागा ठेवल्या जाव्यात असा एक मतप्रवाह सुरू झाला. पुढं भारतीय संविधानानंच मध्ये 26 जानेवारी 1950 पासून राखीव जागांची रितसर तरतूद करण्यात आली. ह्याच्यावर प्रतिक्रिया काय उमटल्या हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. राखीव जागेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या फार विलक्षण आहेत. कोल्हापुरातल्या ब्रह्मवृंदांना तर आपली ही जणू काही मृत्यूघंटा आहे अशा प्रकारचं वाटलं. त्यावेळेला कोल्हापुरामध्ये एक विजापूरकर नावाचे ग्रस्त होते, जे पूर्वी प्रोफेसर होते. समर्थ नावाचं पत्र काढायचं, दरबारचं अर्थसहाय्य त्या पत्राला मिळायचं आणि दरबार विरोधात बदनाम करायचं काम त्या समर्थ पत्रानं सुरू केलेलं होतं. त्या समर्थ पत्रानं असं म्हटलेलं आहे की हा जाहीरनामा मृत्यूलेखाभोवती टाकतात तशी काळी चौकट टाकून छापायचा आमचा विचार होता, पण ते सोडून देण्यासाठी आम्हाला फार संयम दाखवावा लागला. त्याने असं म्हटलेलं आहे पुढं की कोल्हापूर संस्थानातील ब्राह्मणांच्या वाजवी आकांक्षांना मूठ माती मिळाली असल्याने या अभूतपूर्व परिपत्रकाला मृत्यूलेखाचा सन्मान देणं योग्य वाटलं असतं. ह्याच्यातून आपल्याला 2 सामाजिक स्तर लक्षात येतात. पहा, एखाद्या घटनेचा परिणाम काय असतो. एकीकडे वंचित वर्ग हा त्यांच्या मुक्तीचा जाहीरनामा म्हणून पाहत होता आणि दुसरीकडे एक वर्ग हा आपल्या मृत्यूचा जाहीरनामा म्हणून पाहतोय. खरं तर तो मृत्यूचा वगैरे जाहीरनामा नव्हता, कारण उर्वरित 50% जागा ह्या पुढारलेल्या वर्गासाठीच आरक्षित होत्या. ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं त्यांच्यासाठी 50% आरक्षित, आणि ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पारसी आणि उर्वरित पुढारलेले वर्ग यांना 50% जागा होत्याच ना, त्या कुठं काढून घेतलेल्या होत्या, काय 100% आरक्षित केलेल्या नव्हत्या. पण तरी सुद्धा सगळ्याच संधी आम्हाला मिळाव्यात, इतरांनी कुठं त्याच्यात शिरायचा प्रयत्न सुद्धा करू नये. म्हणजे लोकहितवादींचं एक शतपत्र जे आहे त्याच्यात एक पत्र उपलब्ध आहे की लोकहितवादीनेच म्हणलेलं की कुठं एखादा ब्राह्मणेतर किंवा शूद्र एखादा शाळा शिकायला लागलेला आहे, हे ब्राह्मणांना दिसलं की त्यांच्या अंगाचं तिळपापड होतो, असं खुद्द लोकहितवादीनेच नमूद करून ठेवलेलं आहे. आणि पहा, समर्थपत्रानं एवढं सगळं लिहून शेवटी एक शापवाणी उच्चारली होती, ईश्वरानं काही भलते सलते घडवू नये म्हणजे झालं. ही सरळ सरळ धमकी होती, लक्षात घ्या, ही सरळ सरळ धमकीच होती. पुढे एका पत्रांतर असं लिहिलेलं आहे की तुमचा रँड का करू नये किंवा कुणीतरी तुमचा रँड करेल. अरे हे कुणी उच्चारलं काय त्यांचं नाव मी सांगत नाही, पण रँड करेल, जे रँडचं खून केलेला होता तो प्रेगच्या निमित्तानं केलेला होता. त्याची खरं कारणं वेगळीच होती. चापेकर बंधूंचं आत्मचरित्र उपलब्ध आहे, त्याच्यात ती खरी कारणं आहेत. 16 धक्का बसला आणि म्हणून तो केलेला होता, आणि तुमचा रँड केला जाईल अशी सुद्धा महाराजांना धमकी दिली. म्हणजे इतर कोणातरी चिथावणी देणं होतं की मारा किंवा तुम्हाला मारलं जाईल, किंवा काही सनातने माथेफिरूंना डोके भडकावून टार्गेट देणं होतं की हे करायचं आहे, लक्षात घ्या. इथं हेच सरळ उच्चारलेलं होतं की ईश्वराने काही भलते सलते घडवू नये म्हणजे झालं. लोकमान्य टिळकांनी सुद्धा केसरीमध्ये असमंजस्य कृत्य असं म्हटलेलं होतं, आणि आपला संताप चढून असं म्हटलेलं होतं की महाराजांना बुद्धिभ्रंश झालेला आहे. असं खूप वेगवेगळ्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे, तपशिलात मी सगळं आणलेलं आहे, परंतु ते वेळ नाही तेवढा. केसरी, समर्थप्रमाणे इतर त्यांचं बाजू घेणारी जी इतर पत्रे होती, नेटिव्ह ओपिनियन, कल्पतरू किंवा बरीच पत्र, त्या सगळ्यांनी केसरी काय म्हणेल त्याप्रमाणे री ओढायची आणि फारसं पुन्हा डोकं न चालवता एकच बाजू मांडत राहायची. ज्याला प्रोपगंडा असं म्हणतात आजच्या भाषेमध्ये. हा सगळा प्रोपगंडाचा खेळ त्या काळात केला जात होता. महाराजांसंदर्भात बदनामी करणं, त्यांच्याविषयी वाईट गोष्टी लिहिणं, हे सगळ्या पद्धतीनं प्रोपगंडा इथली ब्राह्मणी वर्तमानपत्र करत होती. त्यावेळेला केसरी बरोबरच मराठाचे संपादक सुद्धा टिळक होते. मराठानं असं म्हटलेलं आहे की महाराजांनी या जाहीरनाम्यानं राज्यकारभारात जातीय प्रश्न घुसडलेला आहे असं म्हणून महाराजांचा निषेध त्यांनी केलेला होता. अशा पद्धतीनं या सगळ्या प्रश्नाकडं कुठल्या पद्धतीनं हे ग्रस्त सगळे वर्ग पाहत होता हे आपल्या लक्षात येईल. शाहू महाराजांनी या सगळ्याला उद्देशून एक विशिष्ट शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे ब्राह्मण ब्युरोक्रॅसी हा शब्द वापरलेला आहे. ब्राह्मण ब्युरोक्रॅसी. मी जरा पाणी पिऊ थोडंसं.
ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही असं आपण सर्वसाधारणतः म्हणतो. शाहू महाराजांच्या मते त्या काळामध्ये ब्राह्मण ब्युरोक्रसी ही सर्वसामान्यांचं शोषण करत होती. त्यांनी अनेकदा जाहीर भाषणामध्ये, खाजगी पत्रामध्ये ब्राह्मण ब्युरोक्रसी असा उल्लेख केलेला आढळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी अस्पृश्य समाजातलं जे स्पिरिट नष्ट झालेलं आहे त्याला ब्राह्मण ब्युरोक्रसी जबाबदार आहे असा उल्लेख केलेला आहे. खुद्द त्यांचं ते त्या पत्रात असं म्हटलेलं आहे की अस्पृश्य समाजातील स्पिरिट नष्ट करणाऱ्या ब्राह्मण ब्युरोक्रसीला जुलमाची, जबरदस्त, डेस्पॉटिक अशी विशेषणं त्यांनी लावलेली आहेत. पण ब्राह्मण ब्युरोक्रसी म्हणजे ब्राह्मण वर्गाचं बहुजन समाजावर प्रस्थापित झालेलं धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक वगैरे सर्व प्रकारचं वर्चस्व असा एक व्यापक अर्थ शाहू महाराजांना अभिप्रेत होता. शाहू महाराजांच्या मते हे ब्राह्मण समाजाचं वर्चस्व निर्माण होण्याला कारण होतं शिक्षण. विद्येमध्ये किंवा शिक्षणामध्ये ब्राह्मण समाज पुढारलेला होता, किंबहुना शिक्षणावर एक प्रकारची मक्तेदारीच त्यांनी निर्माण केलेली होती. ही मक्तेदारी मोडून काढून किंवा कमी करून दलितांना आणि बहुजनांना शिक्षण दिलं आणि जर तो थोडाफार सज्ञान झाला तरच ब्राह्मण ब्युरोक्रसी मोडीत निघेल अशा महाराजांच्या धारणा होती. त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घेऊन ते ब्रिटिश किंवा ब्राह्मण ब्युरोक्रसीच्या हाती देणं मला अजिबात पसंत नाही असं ते म्हणतात. ह्याचं कारण असं की ब्राह्मण ब्युरोक्रसीमुळं इथला जो ब्राह्मण वर्ग आहे त्यांच्याच हातात पुन्हा सत्ता जाईल आणि पेशवाईप्रमाणे अगदी सगळी राजकीय सत्ता आपल्या ताब्यात मिळाल्यावर सामाजिक जुलमाला नव्यानं प्रारंभ होईल अशी बाबासाहेबांची धारणा होती. त्यांनी खुद्द अगदी अशी शाहू महाराजांची धारणा होती. ब्राह्मण ब्युरोक्रसी ही बहुजनांचं शोषण करणारी, बहुजनांच्यावर धार्मिक, सामाजिक गुलामगिरी लादणारी एक व्यवस्था म्हणून शाहू महाराज पाहत होते. शाहू महाराजांच्या संदर्भात अनेक तक्रारी ब्रिटिश गव्हर्नरकडे इथल्या ब्राह्मण अधिकाऱ्यांनी किंवा ब्राह्मणी पत्रांनी, ब्राह्मणी नेत्यांनी केलेल्या होत्या. तेव्हा शाहू महाराजांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या संदर्भात तक्रारी केल्यानंतर जर माझं राज्य बरखास्त ब्रिटिशांनी केलं तर मी किंवा मला तुरुंगात टाकलं तरी तुरुंगवास सोसून जनसामान्यांच्या लोकांसाठी किंवा बहुजन समाजाची मानसिक गुलामगिरी घालवण्यासाठी मी माझं सगळं आयुष्य समर्पित करेन अशा प्रकारची भावना त्याने व्यक्त केलेली होती. कुलकर्णी वतनं नष्ट करणं आणि तिथं तलाठी नेमणं ही ब्राह्मण ब्युरोक्रसी बरखास्त करण्याचा एक महत्त्वाचा भाग होता. हे सगळं करत असताना जो वंचित वर्ग आहे, शोषित वर्ग आहे, दलित पददलित आहेत, त्यांच्या उन्नतीसाठी महाराजांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या समग्र भौतिक वैचारिक कल्याणासाठी महाराजांनी जे निर्णय घेतले आणि जे जाहीरनामे काढलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातले काही निर्णय हे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरणारे आहेत. वेदोक्ताच्या प्रकरणामध्ये वर्ण जाती व्यवस्था आणि तिची दाहकता काय असते याचा अनुभव खुद्द महाराजांनी घेतलेला होता आणि त्यामुळं पुढं त्यांनी या ब्राह्मणी व्यवस्थेतून सगळ्या बहुजनांना मुक्त करण्यासाठी जे जे काही निर्णय घेता येतील त्यासाठी आपले सदैव आपल्या सगळ्या राज्यव्यवस्थेला कामाला लावलेलं आढळून येतं. 1908 साली विद्येत मागासलेल्या वर्गासाठी शिक्षण प्रसार करणारी मंडळी या नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली. तिच्यामार्फत पुढं मिस क्लार्क हॉस्टेल सुरू करण्यात आलं आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या पायाभूत सुविधा महाराजांनी दिलेल्या होत्या. 1912-13 सालचा कोल्हापूर संस्थांचा एक प्रशासकीय अहवाल उपलब्ध आहे. त्यात असं म्हटलेलं आहे की बदलित जाती जमातींना छत्रपतींनी ज्या अनेक सोयी सवलती उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळं त्यांच्यामध्ये शिक्षण घेण्याविषयी थोडीफार जागृती निर्माण झालेली आहे आणि शिक्षणाचा एक शिक्षण घेण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आढळून येतं. याशिवाय आणखी काही आदेश त्यांनी काढलेले आढळून येतात. 1919 साली अस्पृश्यता निवारणाचा जो जाहीरनामा महाराजांनी काढलेला आहे त्यात ते असं म्हणतात की करवीर इलाक्यामध्ये अस्पृश्य लोकांच्या मुलासाठी स्वतंत्र शाळा असतात. येत्या दसऱ्यापासून ह्या शाळा बंद करण्यात याव्यात आणि अस्पृश्यांच्या मुलास सरकारी शाळातून इतर लोकांच्या मुलाप्रमाणे दाखल करून घेतलं जावं.
सरकारी शाळातून शिवाशिव पाळण्याची नसल्यानं सर्व जातीच्या आणि सर्व मुलांना एकत्र बसवण्यात यावं अशा प्रकारचा आदेश त्यांनी दिलेला होता. अस्पृश्यता निर्मूलनाचे जे 3 जाहीरनामे महाराजांनी काढलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे. 1917 नंतर महाराजांच्या आयुष्यामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला आपल्याला आढळतो. त्यांचे जे चिरंजीव होते प्रिन्स शिवाजी, त्यांचं घोड्यावरून पडून निधन झालं आणि एक प्रकारे महाराजांना एक वैराग्यच आल्यासारखी अवस्था झालेली होती. ते सोनतळी कॅम्पला राहायचे. जून 1919 त्यांनी ब्रिटिश गव्हर्नरला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रात महाराज असं म्हणतात की माझा मुलगा मृत्यू पावल्यापासून मला एक अनिवार्य इच्छा झालेली आहे, ती म्हणजे गरीब वर्गाचं हित करण्याच्या दृष्टीनं त्वरित उपाय योजावेत ही होय. माझ्या लहान संस्थानामध्ये शक्यतो सर्व उपाय योजून तसे करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मला वाटते की एक प्रकारची आत्मिक भावना मला हे मार्गदर्शन करीत आहे की गरिबांचं हित करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करावेत आणि हे कार्य करण्यास मी अंशतः जरी यशस्वी झालो तरी माझे जीवित कार्य सफल झालं असं मला वाटेल. मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणं हे माझं पवित्र कार्य आहे असं मी खरोखरच मानतो आणि हे माझं पवित्र कार्य करण्यात मी मागासवर्गीयांची सेवा करतो असं नाही, तर ती मानव जातीची मी सेवा करतो अशी माझी प्रामाणिक भावना आहे असं हे त्यांचं पत्र उपलब्ध आहे. मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्यावरलं जुलूम जबरदस्ती नष्ट करण्यासाठी जे जाहीरनामे त्यांनी काढलेले आहेत, आदेश काढलेले आहेत, त्यातला पहिला आहे तो म्हणजे हजेरी आणि वेट वरळा प्रतिबंधक आदेश. 27 जुलै 1918 तो मंजूर झाला आणि 3 ऑगस्ट 1918 कोल्हापूर गॅझेटमध्ये तो प्रसिद्ध झालेला होता. हजेरी बंद करण्याचा आपल्याला हे सगळं माहीत आहे की ब्रिटिशांनी 1861 साली गुन्हेगारी जाती जमाती प्रतिबंधक कायदा केलेला होता. ते अत्यंत अमानुष असा तो कायदा होता. म्हणजे त्यांच्या धारणा असा आहे की काही जाती किंवा जमाती ह्या जन्मताच गुन्हेगार असतात आणि म्हणून त्या सगळ्यांना एखाद्या तारेच्या कंपाऊंडमध्ये आतच टाकायचं आणि त्यांना दिवसातून 2-2, 3-3, 4-4 वेळेला हजेरी देणं सक्तीचं केलेलं होतं. हे असं का केलेलं होतं त्याची काही कारणं होती. ज्या जातींना त्यांनी जन्मसिद्ध गुन्हेगार म्हटलं, का म्हटलं, ह्याचं कारण असं होतं की या जाती जमाती शेवटपर्यंत ब्रिटिशांना शरण गेलेल्या नव्हत्या. ब्रिटिशांना शेवटपर्यंत ज्याने कडवं आव्हान दिलं त्या रामोशी, बेरड, गारुडी या सगळ्या जाती जमाती होत्या आणि म्हणून या कडव्या स्वातंत्र्यप्रिय जमातींचं एक जबरदस्त भीतीच ब्रिटिशांच्यात निर्माण झालेली होती आणि म्हणून त्यांनी जन्मसिद्ध गुन्हेगार म्हटलं आणि त्या सेटलमेंट वसाहतीमध्ये ठेवलेलं होतं. त्यांना हजेरी द्यावी लागायची. त्यांना त्या हजेरीतून मुक्त करण्याचा आदेश महाराजांनी 1818 काढलेला आहे. त्यात असं म्हणतात, ते जे लिहिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यात महाराज असं म्हणतात की इलाके मजकुरी गुन्हेगार जातींच्या लोकांची हजेरी दररोज पोलीस पाटलाकडे होते. त्यातील काही लोकांची हजेरी माफ केली आहे पण काहींना अजूनही हजेरी द्यावी लागते. या हजेरीपासून त्या जातीच्या लोकांची फार गैरसोय होते. इमानाचे धंदे करून पोट भरण्यास अडचण येते. ही अडचण दूर झाली पाहिजे म्हणून असा हुकूम देण्यात येतो की महार, मांग, रामोशी, बेरड या जातींच्या हजेरी देण्याची पद्धत बंद करण्यात यावी. पुढं त्यांनी गट्टेचोर जातीची हजेरी सुद्धा बंद केलेली आहे. माणगाव परिषदेमध्ये भाषण करताना महाराजांनी ही हजेरी देण्याची पद्धत का बंद केली ह्याचं जे कारण सांगितलेलं आहे ते आपण ऐकलं की आपलं हृदय हेलावून जातं. जे शाहू महाराजांनी दलित बदलित जातींचं निरीक्षण किती बारकाईने केलेलं होतं आणि त्यांचं हृदय किती संवेदनशील होतं हे आपल्या लक्षात येतं. महाराज असं म्हणतात माणगाव परिषदेच्या भाषणामध्ये की हजेरी असल्यामुळे या गरीब लोकांवर गाव कामगार व इतर ऑफिसर्सचा फारच जुलूम होत होता. म्हणजे गावात 12 आणि हजेरीचा दर असला की हे गावातले लोक गैरहजेरीची भीती घालून त्यांच्याकडून 4 आण्यात किंवा अनेकदा फुकटच काम करून घेत असायचं. फार झालं तर त्यांच्या पोटाला थोडेफार देत होते. गुलामगिरीपेक्षा सुद्धा या 20व्या शतकात अशी भयंकर गुलामगिरी चाललेली आहे. ज्यांना ही हजेरी होती त्यांना त्याप्रमाणे आपल्या जवळचं आप्त इष्ट पै पाहुणं कुणी आजारी पडल्यास त्यांना ताबडतोब भेटायला सुद्धा जाता येत नव्हतं. कित्येक प्रसंगी त्यांची भेट न होता ते मरत होतं. मी तर असं प्रत्यक्ष पाहिलंय की कित्येक वेळा लहान आजारी मुलांना, आयांना
व बापांना वेळी अवेळी जबरदस्तीनं वेटीला धरून नेल्यामुळं लहान मुलं घरीच असायची आणि ती कामावरून परत येईपर्यंत लहान मुलं तडफडून मरून गेलेली मी अनेकदा पाहिलेले आहेत असं ते म्हणतात. यापेक्षा जास्त जुलूम काय असावयाचा असं त्यांनी म्हटलेलं आहे. गावात एखादी चोरी झाली म्हणजे त्या हजेरीवाली लोकांची दैनाच होते. चांगल्या वाईट सर्व लोकांना धमकावण्यात येऊन त्यांच्यावर अनेक प्रकारचे जुलूम होतात. महाराज असं म्हणतात की गुन्ह्यांचं प्रमाण पाहिलं तर स्वतःच्या अनुभवावर मी असं सांगतो की हजेरी लोकांच्या पेक्षा बिनहजेरी लोकांचं गुन्ह्याचं प्रमाण जास्त आहे. आबरून या हजेरी पद्धतीमुळं आबरून आणि प्रतिष्ठेनं या लोकांनी राहायचं तरी कसं असा प्रश्न त्याने उपस्थित केलेला आहे. आणि म्हणून त्या हजेरीची प्रथा त्यांनी बंद केलेली आढळून येते. तशीच एक प्रथा होती वेट वरळा, म्हणजे वेटीला धरून कामाला न्यायचं. ही जी वतनदारी पद्धत होती ती फार भयानक होती. खरं तर वतन हे एक सरकारी नोकर म्हणून त्याला दिलेलं असायचं. वरिष्ठांची ठीक आहे ती वतनं वगैरे, कुलकर्णी वतन, पाटील वतन वगैरे, पण सगळ्यात वाईट होतं ते महार वतन होतं. महार वतनाच्या नावाखाली त्यांना सरकारी कामगार म्हणून ते वतन दिलं जायचं, पण सगळ्या प्रकारची अमानुष कामं वेटीला धरून ती केली जात असायची. त्याला वेट वरळा असं सुद्धा म्हणलं जायचं. आणि कुठलंही काम गावातल्या सरंजामदार किंवा सवर्णांना पाहिजे असेल तर दलितांना त्या वतनाच्या नावाखाली ती वेटीला धरून कामं केली, म्हणजे फुकट कामं करून गेली जायची. कामं करायला चला, नाहीतर मग त्यांच्यावर जुलूम करणं, अत्याचार करणं. त्यात ती वेट वरळाची चाल का बंद केली त्याचा जो आदेश आहे त्याचा सुद्धा आपण प्रस्तावना वाचा. त्याच्यातून महाराजांचं काय भूमिका होती हे आपल्या लक्षात येऊ शकेल. ही जी वतनं होती ती सगळी पुढे रद्द महाराजांनी करायचा प्रयत्न केला. माणगावच्या परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी मला वतनं रद्द करायचे आहे, तुम्ही मला सगळ्यांनी साथ द्या असं जाहीर आवाहन केलेलं होतं. ही वतनं रद्द करण्यासाठी गावागावच्या महार वतनदारांनी पुढं यावं असं त्यांनी आवाहन केलं. त्याप्रमाणे काही वतनदार पुढं आले, त्यांनी अर्ज केलेला होता. त्या अर्जानुसार त्या सगळ्या जमिनी महाराजांनी त्यांच्या नावावर रायतावा करून दिलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्या नावावर त्या जमिनी केलेल्या होत्या. इतकंच नाही, जो पुढचा एक आदेश आहे तो खूप महत्त्वाचा होता की ही सगळ्या त्या लोकांनी जमीन वतन बंद करून रायतावा केल्यानंतर त्या प्रत्येकाला सरकारी नोकरीला महाराजांनी नेमून घेतलेलं होतं आणि त्याची एक सनद उपलब्ध आहे. त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की नेमून दिलेल्या 16 इस्मानी सरकारी नोकरी करायची आहे. या सरकारी नोकऱ्या कुठं कुठं करायच्या आहेत पहा. खुद्द हुजूर स्वारी आईसाहेब महाराज, युवराज महाराज यांच्याकडे नोकरी करायची आहे. तसेच जरूर पडल्यास त्यांनी महालक्ष्मी करवीर निवासिनीकडे सुद्धा नोकरी करायची आहे. सरकारी टपाल व वर्दी करण्याची नोकरी आहे. म्हणजे ज्यांनी आपली वतनं नष्ट करण्यासंदर्भात महाराजांना अर्ज दिला त्यांच्याकडे त्या जमिनी महाराजांनी दिल्याच. महाराज असंही कळकळीने सांगत होते की वतनाचे छोटे छोटे तुकडे झालेले होते, असं करा की ते सगळं जमीन एकत्र करा, एक 8-10 एकर जमीन होऊ देत आणि तुमच्यातले जे कोण वडीलधारी असतील त्या एकालाच ती वतन कसायला द्या, म्हणजे त्याचं व्यवस्थित पोट भरेल आणि बाकी सगळेजण त्या वतनातून त्या गुलामगिरीतनं बाहेर पडा. वतन त्यागणं म्हणजे एक धार्मिक, सामाजिक, सरकारी गुलामगिरी त्यागणं होतं. त्याच्यातनं बाहेर पडा. तुम्हाला मी व्यवसायासाठी पैसा देतो, नोकऱ्या देतो आणि त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या नोकऱ्या सरकारकडे दिलेल्या आहेत. खुद्द महाराजांच्याकडं, आईसाहेब महाराजांच्याकडं, महाराणीकडे, युवराजाकडं. एखादा राजा हा किती आपल्या प्रजेवर प्रेम करतो त्याचा एक हा आदर्श वस्तुपाठ आहे मित्र. सामाजिक लोकशाही सुरू करणं म्हणजे हे या पद्धतीनं माणसांना उभं करणं असतं. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केलं, सगळे समान आहेत ही समतेचा भाव निर्माण करणं, बंधुता कृतीच्या पातळीवर दाखवणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. महार वतन रद्द करण्याचा कायदाच त्यांनी 1921 साली केलेला होता. त्या संदर्भात बाबासाहेबांशी सतत त्यांनी चर्चा केलेली होती. 1918 पासून त्यांनी प्रयत्न सुरू केला आणि 1921 साली महार वतन थेट त्यांनी कायदा करून रद्द केलेलं होतं. ह्यावेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी खुद्द मुंबई कायदे मंडळामध्ये 1928 पासून 1940 सालापर्यंत महार वतन रद्द करण्यासाठी 3 वेळेला निकराचा प्रयत्न केलेला होता, परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नव्हतं. खेर मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडून कसली अपेक्षाच आपण करू शकत नाही. पुढं मोरारजी देसाई होते, त्यांच्याकडून तर अपेक्षा करणं शक्यच नाही. रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद करणारा हा माणूस. खरं तर मोरारजी देसाईंच्यावर याला खरं लिहिलं पाहिजे. त्या माणसानं जे काही नुकसान केलं इथं महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं, खेर आणि देसाई, त्यांचा याला खरा रिसर्च करणं गरजेचं आहे. पुढं यशवंतराव चव्हाणांनी
हे महार वतन कायदा करून रद्द केलेला आपल्याला आढळून येतं. अस्पृश्यता निवारणाचे जे जाहीरनामे काढलेले आहेत त्यातला जो पहिला होता तो महसूल आणि न्याय खात्यातली अस्पृश्यता निवारण करणं. त्याच्यात ते असं म्हणतात, कोल्हापूर इलाक्यातील रेव्हेन्यू, ज्युडिशियल आदी करून सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या संस्थानात जे अस्पृश्य नोकरी धरतील त्यांना प्रेमानं व समतेनं वागवलं पाहिजे. जर कोणा अधिकाऱ्याची वरीलप्रमाणे वागवण्याची इच्छा नसेल तर त्यानं हा हुकूम पोहोचल्यापासून 6 आठवड्यात आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा, त्याला पेन्शन मिळणार नाही. आमची अशी इच्छा आहे की आमच्या राज्यातील कोणाही इस्माला जनावराप्रमाणे न वागवता मनुष्य प्राण्याप्रमाणे वागवले पाहिजे. मनुष्य प्राण्याप्रमाणे वागवले. ह्युमन राईट्स, मानव अधिकाराचा एक प्रकारे जाहीरनाम्याचा उद्घोष ते करताना आढळून येतात. पुढे आरोग्य विभागासाठी जो त्यांनी जाहीरनामा काढलेला आहे त्याच्यात सुद्धा ते असं म्हणतात की हुजुरांच्या असं पाहण्यात आलेलं आहे, हे फार महत्वाचं आहे बघा. ते म्हणतात की अस्पृश्यांना आणि स्पृश्यांना धर्मार्थ दवाखान्यात निरनिराळ्या तऱ्हेने वागवण्यात येऊन अस्पृश्यांना दवाखान्याच्या इमारतीतील कंपाऊंडमध्ये सुद्धा येऊ दिलं जात नाही. सरकारी इमारती ह्या कोणाला सॅनिटोरियम म्हणून दिलेल्या नसल्यामुळे अस्पृश्यांना इतक्या तुच्छतेने वागवण्याचा कोणालाच हक्क नाही. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांची हर तऱ्हेने काळजी घेतली पाहिजे. धर्मार्थ संस्था गरीब लोकांकरिता असून गरीबातल्या गरीब अस्पृश्यांना समतेच्या पायावर वागवणं योग्य आहे. हुजुरांची अशी इच्छा आहे की एखादा रोगी, मग तो स्पृश्य असो किंवा अस्पृश्य असो, तो दरवाजात येताच त्याला सभ्य गृहस्थाप्रमाणे वागवून त्याची तपासणा करावी. त्याला जनावराप्रमाणे बाहेर न घालवता उपचारासाठी दवाखान्यात पाठवावे. मेडिकल खात्यातील कोणा इस्माची असं करण्यास हरकत असेल तर हा आदेश मिळाल्यापासून त्यानं 6 आठवड्याच्या आत राजीनामा द्यावा, त्याला पेन्शन मिळणार नाही. पुढं ते असं म्हणतात, एखादा ऑफिसर काम करून कितीही थकलेला असो त्याने नवा रोगी येताच त्याची सोय केलीच पाहिजे. हा नियम मेडिकल खात्यातील अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यापासून नर्सपर्यंत सर्वांना लागू आहे. शिक्षण खात्यासाठी जो काढलेला आदेश आहे तो तर अतिशय क्रांतिकारी होता. त्यात असं म्हणतात, हुजुरांचे असं पाहण्यात आले आहे की अस्पृश्यांना आणि स्पृश्यांना शाळा खात्यात निरनिराळ्या तऱ्हेने वागवले जाते व अस्पृश्यांना शाळा खात्याच्या इमारतीच्या कंपाऊंडच्या आत सुद्धा येऊ दिलं जात नाही. सरकारी इमारती खाजगी उपयोगासाठी दिलेल्या नसल्याने अस्पृश्यांना तुच्छतेने वागवण्याचा कोणालाही हक्क नसून अस्पृश्यांची प्रत्येक तऱ्हेने काळजी घेतली पाहिजे. शिक्षण संस्था गरीब लोकांकरिता असून, शिक्षण संस्था कुणासाठी ते सांगतात, शिक्षण संस्था गरीब लोकांसाठी असून गरीबातील गरीब जे अस्पृश्य त्यांना समतेच्या पायावर वागवणे योग्य आहे. ते कर देतात तर त्यांना मग वाईट रीतीने का वागवावे. हुजुरांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे शाळा खात्यातील ज्या खाजगी किंवा सरकारी संस्थांना ग्रँट किंवा इमारती किंवा प्लेग्राऊंड वगैरे रूपाने मदत मिळते त्यांनी स्पृश्यापेक्षा अस्पृश्यांना जास्त ममतेने व आदराने वागवावे. स्पृश्यापेक्षा अस्पृश्यांना जास्त ममतेने व आदराने वागावे. का? कारण स्पृश्य लोक कोणत्याही प्रकारे शिक्षणातून मार्ग काढू शकतात, परंतु अस्पृश्यांना ते असाध्य असल्यामुळे त्यांना कोणताही मार्ग नाही. जर अस्पृश्यांना समतेने वागवले नाही तर मग तो प्रिन्सिपल अगर शिक्षक असो त्याला जाब द्यावा लागेल आणि खाजगी संस्थांना जी मदत मिळते ते काढून घेतली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिक्षण संस्थानातील विद्या खात्यानं कसं वागवते असं म्हटलेलं आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की सरकारी मदत मिळणाऱ्या कोणत्याही शाळेत एखादा अस्पृश्य वर्गाचा विद्यार्थी आला तर त्याला सभ्य गृहस्थाने आदरपूर्वक वागून शाळेत घ्यावं. अस्पृश्य विद्यार्थी जर शाळेत आला तर त्याला सभ्य गृहस्थाप्रमाणे आदरपूर्वक वागून शाळेत घ्यावं. शाळा खात्यातील कोणाही इस्माची याला हरकत असेल 6 महिन्याच्या आत राजीनामा देऊन घरी जावं. त्याला पेन्शन वगैरे काही मिळणार नाही. पुढच्याच महिन्यात शाहू महाराजांनी असा आदेश काढलेला होता 6 सप्टेंबर 1919 की सर्व सार्वजनिक इमारती, धर्मशाळा, रेस्ट हाऊस, सरकारी अन्नछत्रे वगैरे ठिकाणी नदीचं पाणी, सार्वजनिक विहिरी अशा कोणत्याही मनुष्य प्राण्याचा विटाळ करण्याचा नाही आणि जर कोण असं करण्यात आढळलं तर त्याला शासन करण्यात येईल. अशा प्रकारचे आदेश त्यांनी काढलेले होते. हे सगळं शाहू महाराज 1919-20 करतायत. त्यावेळेला भारतीय पातळीवर काय चाललं होतं
हे जर आपण पाहिलं तर शाहू महाराजांचं क्रांतिकारकत्व आपल्या लक्षात येऊ शकेल. मित्रहो, 1919 साली मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये अस्पृश्यता निवारणाचा पहिल्यांदा ठराव आलेला होता 1919 साली, आणि तो मांडलेला होता मध्य प्रांत वराडातून निवडून गेलेल्या माणिकजी दादाभाई या मवाळ नेत्यानं अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला. त्याची भाषा अशी होती, त्याच म्हणलेले होते की अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी झटणं ही सरकार आणि हिंदू लोक यांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडण्यास ते पुढे येत नाही, हे त्यांना दूषणास्पद आहे. अशा प्रकारची टीका करून त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे काही उपाय सुचवले होते आणि तो ठराव मांडलेला होता. त्यावेळेला त्या ठरावाच्या विरोधात अनेकांनी भाषणं केली. अगदी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पंडित मदन मोहन मालवीय यासारखे गृहस्थ कायदेमंडळाचे सदस्य होते. त्यांनी त्या ठरावाला थंड असा प्रतिसाद दिला. त्यांनी असं म्हटलं की अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हा सामाजिक स्वरूपाचा प्रश्न आहे आणि हळूहळू तो प्रश्न सुटेल आणि आत्ताच तो काही घेण्याची गरज नाही, असं म्हणून तो ठराव तिथं नामंजूर झालेला होता 1916ला केंद्रीय कायदेमंडळामध्ये. दुसरी घटना आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधली, इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव करावा म्हणून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे सलग 10 वर्ष प्रयत्न करत होते. शेवटी तो ठराव कलकत्त्याला 1917 साली ॲनी बेझंट अध्यक्ष होत्या काँग्रेसच्या, त्यावेळेला तो ठराव मंजूर झाला. 1917 साली फक्त इंडियन नॅशनल काँग्रेसनं तो ठराव मंजूर केला अस्पृश्यता निर्मूलनाचा 1917 साली. 10 वर्ष विठ्ठलरामजींनी प्रयत्न केल्यानंतर. पुढची जी गोष्ट आहे ती 1918ची महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी मुंबईत आयोजित केलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेची, मगाशी मी सांगितलं त्यावेळेला. त्या परिषदेमध्ये अनेक मान्यवरांना बोलवलेलं होतं. महाराजा सयाजीराव गायकवाड आलेले होते, सर न्यायमूर्ती नारायणराव चंदावरकर स्वागताध्यक्ष होते. उपस्थितामध्ये विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेलांचे थोरले बंधू ते आलेले होते. अशी अनेक माणसं होती. त्यात लोकमान्य टिळकांचं भाषण फार गाजलं. टिळकांचं भाषण काय होतं जरा वाचून दाखवतो आणि पुढं वर्तन काय होतं हेही सांगतो. ते भाषण असं होतं की अस्पृश्य वर्गाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून राजकीयदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या शक्य तितका लवकर निकाल लागला पाहिजे व तो लावण्यासारखा आहे. आमक्याला शिवला असता पाप लागते, तमक्याची सावली पडली असता विटाळ होतो, ही बुद्धी अजिबात नष्ट झाली पाहिजे. हे भेद आहे ते खरे, परंतु नाहीसे करण्याच्या मार्गाला लागणे, ते नाहीसे करून टाकणे हे देश सुधारणेचं चिन्ह आहे. हे भेद काढून टाकणे हे धर्म सुधारणेचं रहस्य आहे. हे कार्य करणं हे सगळ्या देशाचं कार्य आहे. परमेश्वराच्या घरी अस्पृश्य, चांडाळ, क्षुद्र हा भेद नाही. आपण त्यांना आपले म्हटले तर आपण परमेश्वरी आज्ञेचं उल्लंघन केलं असं काही होणार नाही. राष्ट्रीय कार्यात, सामाजिक कार्यात या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. अशा प्रकारचं जोरदार भाषण टिळकांनी केलं. जणू काही अस्पृश्यता निवारणातलं एक काय सिंह गर्जना वगैरे केसरी म्हणते की तशा पद्धतीचं ते भाषण केलं. टाळ्यांचा कडकडाट वगैरे झाला आणि मग सगळ्यांना वाटायला लागलं की टिळक आता अस्पृश्य निर्मूलन या सगळ्या कार्यात आघाडीवर पुढे राहणार. थोड्या वेळानंतर त्या परिषदेच्या समारोपाच्या वेळेला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा एक जाहीरनामा प्रकाशित करणं आणि ते एक पत्र ब्रिटिश सरकारकडे देणं यासाठी सह्या घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्यावर सही करण्यास टिळकांनी नकार दिला. कारण काय सांगितलं, सध्या मला कामाचा खूप व्याप आहे, त्याच्यात हे नवीन काम अंगावर घ्यायला मला वेळ नाही असं सांगून त्यांनी नकार दिलेला होता. आपल्याकडे असले भाषणं, बोलके सुधारक, मोठमोठी भाषणं ठोकणारी काही परंपराच होती. प्रत्यक्ष कृतीची वेळ आल्यानंतर त्याच्यातून पळ काढणारे हे ग्रस्त वगैरे. अशा प्रकारे ही एकीकडे होते. दुसरीकडे शाहू महाराजांनी अस्पृश्य उद्धारासंदर्भात प्रत्यक्षात कृती केलेली अनेक उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. खुद्द कोल्हापूर म्युन्सिपाल्टीमध्ये दत्तोबा पवारांची त्यांनी चेअरमन म्हणून निवड केलेली होती. बाबासाहेबांचे आणि त्यांचे संबंध तर खूप सलोख्याचे होते. अगदी माणगाव परिषद संपल्यानंतर त्यांनी सोनतळी कॅम्पवर महाराजांना बोलून घेतलेलं होतं. मानाचा फेटा, कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचा सत्कार केलेला होता. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं होतं की छत्रपतींच्या फेट्याचा मी मान राखेल. अगदी बाबासाहेब जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा महाराजांनी सांगितलेलं होतं की रमाईला माझी ती बहीण आहे, त्या बहिणीला कोल्हापूरला माझ्याकडे काही दिवस पाठवून द्या, तिथं मी सगळी तिची काळजी घेईन. असं इतका एक जिव्हाळ्याचं नातं त्यांचं होतं. खुद्द बाबासाहेब सुद्धा राजाराम महाराजांना मामा म्हणत असायचे. राजाराम महाराजांना मामा